हॅलो नमस्कार होममेकरमध्ये मी मधुरा आपले खूप 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 मनापासून स्वागत करते। आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदात जाऊ देत आणि गणपती बाप्पा तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करू देत। तर आजच्या व्हिडिओमध्ये माझ्यासोबत चिनुल्या पण आहे तुमच्याशी बोलण्यासाठी। हे बघून राही तर तेल कुठलंही असू दे पण त्या तेलाचे व्यवस्थित गुणधर्म आणि पोषक तत्व ही केसांना मिळणं खूप महत्त्वाचं असतं। तुम्ही कुठलंही तेल वापरा, जनरली आपल्याकडे खोबरेल तेल वापरलं जातं। खोबरेल तेलामध्ये पण खूप चांगले पोषक तत्व आणि गुणधर्म असतात, जेणेकरून आपले केस छान असे मस्त वाढतील, चमकदार होतील, मऊसूद होतील आणि त्यांना फाटे फुटणार नाही। हजार असे गोष्टी असतात ज्या केसांशी निगडीत असतात आणि फक्त एकच गोष्ट त्यावरती की आपण केसांना जर व्यवस्थित असं तेल लावलं, केसांना छान तेलाने मसाज केली, तेल लावण्याची योग्य पद्धत कुठली, मी कुठली पद्धत वापरते, मी तेल कसं लावते केसांना, हे सगळं आज तुमच्यासोबत शेअर करते। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, तसंच व्हिडिओला लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका। तसंच जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा। तर चला आता दाखवते मी तेल कसं लावते, कुठलं लावते आणि किती प्रमाणात लावते। तर कोणतंही तेल असू दे, जर ते डोक्याला आपण लावणार असू, त्याचं मसाज करणार असू, तर ते डायरेक्ट गॅसवरती गरम करायचं नाही। थंड तेल वापरायचं नाही, मुळात गरम करून घ्यायचं, पण ते डायरेक्ट गॅसवरती चुलीवरती गरम नाही करायचं। तर काय करायचं, त्यासाठी मी गॅसवरती एका भांड्यामध्ये पाणी गरम करून घेतलं। पाणी छान असं गरम करून झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये आता ह्या एका वाटीमध्ये मी तेल घेतलेलं आहे आणि हे तेल मी आता गरम करून घेणार आहे। गरम म्हणजे किती, असं कोमट करून घ्यायचं, जेणेकरून आपण त्याला व्यवस्थित हातात घेऊ शकतो इतपतच कोमट करून घ्यायचं, खूप जास्त गरम होऊन द्यायचं नाही। तर आता बघा पाणी खाली गरम आहे आणि त्या पाण्याच्याच वाफेवरती आणि नाही का पाण्याच्याच हीटमध्ये आपण हे तेल छान असं मस्त कोमट करून घेणार आहोत। थंड तेल डोक्याला लावायचं नाही, त्याऐवजी असं छान कोमट करून तेल वापरायचं। डायरेक्ट आपण गॅसवरती जर तेल गरम केलं तर तेलातले जे गुणधर्म आणि पोषक तत्व असतात ना, ती सगळी निघून जातात, म्हणून डायरेक्ट गॅसवरती गरम करायचं नाही तेल। तर आता बघा मी छान असं कोमट करून घेतलं आहे तेल। त्याच्यानंतर केस मोकळे सोडून घेतले। केस मोकळे केल्यानंतर मी आधी पहिला तर मध्ये भांग पाडून घेतला आणि कधी पण तेल लावताना किंवा केसांना मसाज करताना, डोक्याला मसाज करताना आधी केस छान असे मोठ्या दाताच्या कंगव्याने विंचरून घ्यायचे आणि त्याच्यानंतर असे 2 पार्ट करून घ्यायचे। केस का विंचरून घ्यायचे, जेणेकरून तेल लावताना आपल्याला जास्त त्रास होणार नाही, केसांचा गुंता होणार नाही आणि केस छान असे मऊसूद राहतील, व्यवस्थित राहतील, केस जास्त तुटणार नाहीत, म्हणून केस अगोदर छान असे विंचरून घ्यायचे। आता केस छान माझे विंचरून झालेले आहेत केस। त्याच्यानंतर 2 पोर्शनमध्ये मी ते असे साईडला करून घेतलेले। त्यानंतर असं बोटाच्या सहाय्याने किंवा तुम्ही कापूस वापरू शकता, कापसाच्या सहाय्याने आपण केसांना असं छान मसाज करायची आहे। पण कापसापेक्षा मला तर बोटांनीच म्हणजे हातानेच केसाला मसाज करायला सोपं वाटतं आणि छान असं पहिल्यांदा आपल्याला पूर्ण असं मुळाशी आपल्याला मसाज करायची, अगदी हलक्या हाताने आपल्याला मसाज करायची, खूप असंच घासायचं वगैरे नाही आहे आणि कधीच केसांना घासायचं नाही। म्हणजे आपण असं नाही का घासतो किंवा पुसताना पण केस असे घासून पुसायचे नाहीत, अगदी स्मूथली एकदम हळूहळू पुसायचे, जेणेकरून आपले केस जास्त तुटणार नाहीत, कारण केस हे खूप नाजूक असतात, पटकन तुटतात। आता मी बघा दोन्ही हातावरती तेल घेतले आणि दोन्ही हाताने मी केसांच्या मुळाशी अगोदर मसाज करून घेते। तर केसांना मसाज करताना पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची, फक्त काही लोक काय करतात, फक्त मुळाशी तेल लावतात किंवा फक्त शेंडे जे असतात त्यांना तेल लावायचं, तर तसं नाही करायचं। आपण आठवड्यातून एकदाच मसाज करायची, पण मसाज करताना पूर्ण केसांना तेल लागलं पाहिजे, अगदी केसांच्या मुळापासून ते शेंड्यांपर्यंत पूर्ण केसांना व्यवस्थित असं तेल लागलं पाहिजे। तर अगोदर तर मी हातानेच व्यवस्थित पुढे मागे सगळीकडे अशी छान केसांना मसाज करून घेते आणि अशी मसाज आता प्रत्येक वेळेला कोणीतरी आपल्याला करूनच देईल असं होत नाही ना, त्यामुळे स्वतःला केसांना छान अशी मसाज करता आलीच पाहिजे। आणि मग ती कशी करायची, म्हणून तर असं जर तुम्ही हातावरती तेल घेतलं आणि फक्त बोटांच्या सहाय्याने तुम्ही फक्त केसांमध्ये ते फिरवले ना बोटं, तरी सुद्धा सहज मसाज होते। आणि रात्रीची मसाज, स्पेशली रात्रीची, म्हणजे आता जर मी उद्या केस धुणार आहे तर आदल्या दिवशी मसाज करायची केसांना अशी छान तेल लावून आणि दुसऱ्या दिवशी सकाळी केस धुवून टाकायचे। याने काय होतं, मी तर आठवड्यातून एकदाच फक्त केसांना असं तेल लावून छान मसाज करते आणि छान पूर्ण मुळापर्यंत मी तेल लावते, मुळापासून ते शेंड्यापर्यंत
पूर्ण तेल लावते. अगदी असे बघा तुम्ही पाहू शकता फक्त तेलकट केस झालेले इतपत तेल लावते. आठवड्यातून एकदाच तेल लावायचं केसांना. आणि ज्या दिवशी आपण केस धुणार आहे फक्त त्याच्या आदल्या दिवशी रात्री केसांना छान तेल लावायचं, असं मस्त मसाज करायची तेलाने केसांना. आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी जो कुठला आपला शॅम्पू आहे जो तुम्हाला सूट होतो, तुमच्या केसांना छान सूट होतो, त्या शॅम्पूने केस धुवून टाकायचे. केस धुताना कधीही साबणाचा वापर अजिबात करायचा नाही. साबणाने केस रफ होतात, तर तसं करायचं नाही. केस धुताना नेहमी शॅम्पूचाच वापर करावा. आणि तो पण जो तुमच्या केसांना छान सूट होईल आणि ज्याने आपल्या केसांना कुठल्याही प्रकारची इजा होणार नाही, डॅमेज होणार नाहीत केस, याची पूर्णपणे खात्री करूनच शॅम्पूचा वापर करायचा. आता बघा माझे एका बाजूला केसांना तेल लावून झालं, त्यानंतर मी दुसऱ्या बाजूला लगेच लावायला घेतलं. आपण ज्या वेळेला शाळेत वगैरे होतो ना, 2 वेण्या आपल्याला घालायला लागायच्या, त्यावेळेला आई छान अशी मसाज करून द्यायची केसांना. त्यावेळेला केसांना नेहमी तेल असायचं आणि त्यामुळे केस खूप छान दाट असायचे. आपण प्रत्येक वेळेला बोलतो बघा की माझे केस ना शाळेत होते तेव्हा किती दाट होते, किती लांब होते आणि आता खूप खराब झालेत केस. तर ते खराब केस होण्याचं कारणच हे आहे की आपण केसांना व्यवस्थित अशी मसाज करत नाही, केसांना छान असं तेल लावत नाही. आपली आई छान असं आपल्याला तेल लावून द्यायची, छान मस्त मसाज करून द्यायची. तिचं आपल्या केसांकडे व्यवस्थित लक्ष असायचं आणि त्यामुळेच आपले केस व्यवस्थित असायचे. तर आता बघा छान असं मी तेल लावलं. त्यानंतर काय करायचं, टाळूवरती असं थोडंसं तेल घालून घ्यायचं, अगदी थोडंसं, आणि अल्लद हाताने तिथे आपल्याला मसाज करायची आहे. अगदी आपण कसं लहान मुलाला टाळू भरतो लहान मुलाची, त्या पद्धतीने नाही, पण अगदी तसंच थोडंसं तेल टाळूवरती असं घालून घ्यायचं आणि छान मसाज करून घ्यायची. तर बघा अशी बोटांच्या सहाय्याने अलगद मी मसाज करते, तशी मसाज करायची. अशी मसाज मस्त अशी केसांना केल्यानंतर, छान असं केसांना तेल लावल्यानंतर झोप मात्र 1 नंबर लागते. खरोखर खूप छान झोप लागते. जे कोणी करता त्यांना लक्षात पटकनच येईल की किती छान मस्त अशी झोप लागते. तर आता माझी छान अशी मसाज करून झालेली आहे. त्यानंतर मी सगळे असे केस एकत्र करून घेतलेले आहेत. हे बघा किती तेल लावलेलं आहे मी. असं छान मस्त तेल लावून घ्यायचं आणि त्याच्यानंतर आता मी त्याची वेणी घालणार आहे. तर वेणी घालताना पण एक गोष्ट लक्षात ठेवायची, वेणी खूप जास्त घट्ट अजिबात घालायची नाही, त्याने आपले केस तुटायला जास्त प्रमाण वाढतं. त्यामुळे घट्ट अशी वेणी घालायची नाही, अलगद वेणी घालायची. मी पण सैलच वेणी घातली, जरी तुम्हाला घट्ट दिसत असली ना तरी सुद्धा ती सैलच आहे. फक्त जास्त सैल मी घातली नाही, कारण मग ते केस डोळ्यावर येतात आणि रात्रीचे असे तोंडावर येतात, मला ते आवडत नाही. ते येऊ नये म्हणून सैलच वेणी घातली आहे, पण केस पुढे येणार नाहीत या हिशोबाने मी वेणी घातलेली आहे. तर अशी सैल वेणी घालून घ्यायची, पूर्ण वेणी घालायची. केसांना तेल लावल्यानंतर केस मोकळे अजिबात सोडायचे नाहीत. तर आता बघा मी वेणी घालून घेतली आहे. जे काही थोडंफार तेल वाटीमध्ये उरलेलं होतं ते पण मी अशी शेंड्यांना लावून घेतलं, फासून घेतलं, वाळायला घालवायचं नाही अजिबात. तर छान असं मस्त मी इथे शेंड्यांना तेल लावून घेतलेलं आहे. आणि असं मी माझं हेअर केअर रुटीन किंवा माझ्या हेअरला मी अशी छान मसाज करत असते आठवड्यातून एकदा. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच कळवा. तर आज पुरती इथेच रजा घेते. थँक्यू.